आजी कुठे? आजी बुर्र, आजी बुर्र अशी तोंड वाजाडस ना ती पुरक्या त्या अशा आवाजच. आणि लगेच मग सर्दी आणि ताप असतील बोलत्या पुरक्या आवाजाडस. आता खिडकी माता कस म्हणे सोपावर उभी राहायचास आजी बुर्र, आजी बुर्र अशी करस म्हणे नुसती. आताच फोन येला होता ना. हो ना. पुन्हा आले चांगलं वेग नाही का छोट्या बाई तुमनं मग केडा गाव मा काय ठिकाणा शेवबी ना ते ज्या त्या बटा सैर शिट्यास मा जावा लाग्यात नाही का छोट्या बाई. हो मामी तडे मजा ना वेगे म्हणवाला बेटा काही गोष्टी ने म्हणते मन वेग्या ते आणि आता घरनं चालाय ना करा ना पोरे उमत आते. हा बी ते शेकर सैर सिटी मा स्वतःनं घर जुईशेल डोकं घालाले नाही ते भाडं बरी बरीच लांब पुसस ना हो छोट्या बाई माणूस. मग लिहिल्या ना बीन एक अर्ध बिघा वावर कर काय द्या लागी ते पण तडेशे ना स्वतःनं घर लिहिल्या अशी करा तुम्ही. नाही माय वावर बिवर नाही एक ना बिक ना वावर जुकना द्यायला राहतच ना म्हणा 50,000 जातच 12 महिन्याना त्यावरच धान्य दुन्ने भरलेस मी तरी म्हणा 1 रुपया ना खर्च नाही शेते असले 12 महिन्यानं बेटा भरलेस मी तेल ना डबा पाहिजे गहू पाहिजे तांदे पाहिजे मीठ मिरची पाहिजे बेटा नुसतं साबू सोडात लय ना रास्त एवढं काहीच काही करायची गरजच राहत नाही. मग आणि असं लय बोन पोऱ्यासमोर आत पहिला ना मला बी पटणं नाही तसं. चांगलं आहे ना बाई मग लिटा का मग पगारा चांगल्या होती ना पोरेसले हप्ता उपतातून गण भेटत साथे घरी लिटा का ना माय मग दाखला पोरगानं लगीन बाकी नाही का. हा ना मामी एक पोरगा राहिले ना दोन्हीच ना गण 5 वर्ष ना अंतर होता त्याच ना मला मग आता याला पोर वेगी लगीन वैशी आता करस म्हणते यंदा कानं चालू करू त्यानं मला दाखसुत ते मोरला चालले करसूत लागे ती पण विरा नाही विचार त्यानं बी उडायच देऊ म्हणतं कशी सुखशे दुखशे आपला बी जीव पाणी ना बुडबुडाशे लेकरे सांगरे जा काय जातच गण जाय त्यासले कच्चं पक्क करणार वय असते टेन्शन नाही मग देव उठली का ले ना आपली. माय व काय नवाई करते सुमनी का वैशे का छोट्या बाई आमना सारखा असले लय जावं त्या बिचाराने आम्ही काही दपेल नव्हती. हा ते काय आत्माशे का मामी मग मामा त्याचे तेच सांग राहीन तू दग्जात म्हणतो पोर म्हणून दाखलान करता जोर मा बोलणं पडस तुमना मामाले हो बाई तुमना मामाने बी कानपूर लाईन गई आती का हो छोट्या बाई काय म्हणत राहणार तुमले काय नाही ऐकू राहणं कसानं काय सांग राहिनी तू. मी सांग राहिनो मामा म्हणतो म्हणा अंडरले पोर दग्जात म्हणतो दाखलाले. बाई ना मी कथा फिरतत नाही ते सोट्या बाई येणं नाही जाणं नाही आहे ते बरं जवाईनी अशी घटना घडणी म्हणून उनूत आम्ही नाही ते म्हणा काय जवाई जातस त्याच भेटी जातस माले आता काहीच नाही येलो तुम्ही त्या 2 जीव उनूत आम्ही पोरीस नाही काय काय पडी घ्या नाव माय. तरी म्हणीसन म्हणते बडस काही गोष्टी शेतीच गावले घर शे वावर शे पोराला तटे नोकरी शे एवढं शे अजून आमनं तटे भाडा ना शे ते त्यासले पुन्हा मादी सत्ता मत्तानं घर जुईजेल वावर बी जुईजेल आणि गावले घर बी जुईजेल नोकरी बी चांगली जुईजेल आता असा पाची बोटे सारखा येतच का बरं आपला आला तुम्ही सांगा मामीजी आधी काय सांगू बी म्हणतं गुले हातवर दिदी ती म्हणे म्हणतं गु 2 कांडे करीशी नेशे पाताय ना लुगडाना 2 कांडे करे आणि तसा नेशी ना को रातनं लुगडं धुयेन सकाळी मा नेशी म्हणतं गुन्हा इथला दिन ते कोणीच काढेल नेशेत म्हणतो आणि तीच ते गुन्हा राजराजेला असावे घ्या त्या आवरावत नाही. मग बहीण सोट्या बाई तू ते नादान वती म्हणे ठगू दिदी तवय ते तुमना भाऊना अण्णानं काहीच नाही होतं म्हणा जवायले बोलता बी येणी नेम म्हणते म्हण मी भगवान भरोशे दिदीन ती पोर म्हणतो जे होई ते होई अंडेरनी जात मरती बरी का नांती बरी म्हणतो पण म्हणे ठगुनी जाऊ संसार करा ते म्हणे बायजाले सुद्धा उन्हानी. हा ना आमनी वहिनी बापरे वहिनीच्या बी वाईट होतात त्याचे सुद्धा गोळ कर दिलं म्हण वहिनी बहीण नाही साधं काम शे पोरीवालाच ना मग आणि आई मोठी ऊन बी जे नी ते राजराजेला आहे बाडानं बी ना मामी पण मन घर माझी नी ती वस्तू के म्हणतो तुमले काय सांगू द केले म्हणतो वहिनी नी बेटा. आणि वापराले बी बेटा म्हणू काय घर बितडे मोठं शे बाडानं 20,000 रुपया महिना शे त्या घरना. हो बापरे 20,000 रुपया महिना सोट्या बाई
माय ओ सत्ता मत्ता न लिहिल्या हो बहीण तुम्ही काय द किराण्यात बाई मग माय शहर सिटी मा बट इकत न लयन म्हणे आतवर लयन आणि पानवर खान मग कसं परवडी बहीण कितला बी लेकरे कमावतीन ते लिहिल्या ना माय गर अशा काय करतीस तुम्ही नाही ना मग चला ना घर का वाटगून माय काय सांगी राहणार ती आपला पव्यानी साली बी होती ना तुझी देवगाव ना पव्या त्यान साली बी म्हणजे आणि पोर होती होई गे ना तिनं लगीन कोणता पब्या सांग राहणार तुम्ही तो गोंदूरवालाच ना साला मी तो पब्या समजी राहणू आपली उषानाजीच भाऊ मी तो समजी राहण तो पब्या त्यांचं आली बी मजा आणि होती मस्त होती ती बी चित्तरनी बावलीच होती मजा आणि नाही व तो गोंदूरवालाच ना सोदी दक न पडी सांगसू मी सांगसू ना म्हणतो गुन्हा बास आहे अशी ते त्या ते राजी वय जातीन मग करजा तो माय मामी मागितलं काम वत बसली ती वय जाय ते बरं वय जाय म्हणतं मग कशी लोकाला ताण नाही राहा वय जा शेकदार ना मग तसं ते काय नाही 25 वरीच नाही तो वो द्या वो बहीण पिव्या कर देव वय पुरीवाला बी बोलता नाटके करतस व बहीण सोट्या बाई काय हो बेटा गो काय कराय तू त्यासनी दाय टाकायला नाही ना पुरणनी जवळ ते असले कसा चाली बहीण ती दाय मग मुंगनी दाय ना पुरण करती त्या बी काय लेतात टाकाय की करायचे अजून नाही ना नाही टाकी मी अजून मी तोच विचार करा म्हणतो मुंगनी दाय ना पुरण टाकस असं मग अको छोट्या बाईला चाली का म्हणतात माय हो तुमले तर माहिती आहे ना बट चालस मला असं काय पुरण निवरण करत बटण्या दुनियाभर न्यायला म्या पड राहा राहू दे त्यात भाजी भाकर काय बी कायले तुम्ही काय मग जनमट मग एवढीच भाजी करत्यात कधी नाही हो माय कितला वरीच मागून यात तुम्ही असं थोडी चालस काय बी पुन्हा भाऊ काय म्हणे माले ते दुट्टे हो म्हणे हो काय आले ते बासुंदी करलेस म्हणतो बिगर काम ना काय हो माय काय काय पोटमाबटी राहस बहीण ते काम का प्यानं काय नाही दादा आपलं आम्ही छोट्या बाईले कधी जाबानी गोबानी आमनी मोठी बहीणची बीच जराशी छोट्या बाईना स्वभाव म्हणजे नाही बरं करस काय नाही व बहीण काय यस संगे आमना घरमा 3 वव आहेत पण अशा मस्त राहतीस त्या बहिणी बहिणीच निघत करेत त्या जराशा मजार मजार म्हणतो गुईनी 1-2 दार दोरा करी गई तवैस अशा सुधरीच गयात त्या मग रासा होऊन जात बी काय चाल सोडस का कितलं बी जाय ती कितलं बी करा बो असले बी काय नाही पोटने अंड्याने सर येत नाही बरं काय नाही बी नाते मग काय करू नाही राहिने अंड्यार ते कते लय हो तडे बटनू मी जवाईन ते असले त्या गोयासनी जप लागस मग आता ही बटनू नाही जपेलच आपा त्या दे टाकू मग मी दाय टाकी त्या बी खायले 3 मजानं बहीण बी खायली त्यासना बी मन खुश रास माय बहीण मग त्यासना बी जीव शेणा बहीण लव सऊ बहीणचे त्यासने वाली ना नाही माय मला बी पटस असं मी निवाय ना शिरी संवाद न रांधा 1 नंबर शेव बहीण अनपूर नाही म्हणून जाई टगूला द्या कानच काम नाही शे मुरमुरा कायले त्यात मग जरा काल दिन आको एकादशी शे मनीषी नाच पाहुणचार करलेस म्हणतो ती बहीण आको नात कराय नाही एक साय काय नाही हो बहीण भाजी पोळ्या बी चालत्यात माले मी कुठे घेतली बटी मेरगावनी होती नाही हो माय नवीन भाषी ते मतवानी रास